परीक्षेच्या गोंधळावरून देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असतानाच आता महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरणात एक खूप मोठी घडामोड समोर आली आहे। देशातील अनेक राज्यात जाळे पसरवणाऱ्या आणि गेली 25 वर्ष पेपर फुटीचं रॅकेट चालवणाऱ्या बिजेंद्र गुप्ता या मुख्य सूत्रधाराला पोलिसांच्या विशेष पथकाने अखेर बिहारमधून अटक केली आहे। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। देशभरातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ठाणे पोलिसांनी केलेली ही कारवाई शिक्षण क्षेत्रातील दलाली आणि भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाडणारी ठरली आहे। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, कारवाई कशी झाली, पाहूयात। भिवंडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दिल्ली आणि हरियाणातील काही लोक टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विकण्यासाठी मुंबईत येत आहेत। पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कोंगाव परिसरात तातडीने सापळा रचून आकाश, राजीव आणि धीरज या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून टीईटी प्रश्नपत्रिकांचे 4 संच जप्त करण्यात आले। अटकेतील 3ही आरोपींच्या चौकशीतून समोर आलं की ते स्वतःच्या मर्जीने नाही तर बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असलेल्या बिजेंद्र गुप्ता याच्या सांगण्यावरून हे रॅकेट चालवत होते। यानंतर ठाणे पोलिसांची विशेष पथकं बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा इथे रवाना झाली। दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिजेंद्रला अखेर बिहारमधून अटक करण्यात यश आलं असून त्याला पुढील तपासासाठी पुणे विमानतळावर आणलं जात आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार बिजेंद्र गुप्ता हा काल परवा सुरू झालेला गुन्हेगार नसून गेल्या 25 वर्षापासून देशात पेपर फुटीचं रॅकेट चालवतोय। त्याचे धागेदोरे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून भारतातील अनेक राज्यातील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीशी जोडलेले आहेत। एका स्टिंग ऑपरेशन दरम्यान बिजेंद्र गुप्ता याने स्वतः 2023 मधील ओडिशा कर्मचारी निवड आयोग परीक्षा, बिहार लोकसेवा आयोग, मध्य प्रदेश लोकसेवा आयोग परीक्षांचे पेपर फुटवल्याचा खळबळजनक दावा केला होता। या अटकेमुळे महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेसोबतच देशातील इतर राज्यांमधील मोठ्या पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र पोलीस आता बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या मदतीनं या आंतरराज्यीय टोळीची पाळेमुळे मुळापासून उपटून टाकण्यासाठी चौकशी अधिक तीव्र करतायत। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।